नमस्ते, मी नेहा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ जावो आणि आज तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहात म्हणजेच कृतज्ञ आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। तर आज टायटल बघितलंच असेल तुम्ही, तर फक्त आणि फक्त 7 प्रोडक्ट वापरून आपण नो मेकअप लुक कसा करू शकतो हे बघणार आहोत। बऱ्याचदा आपण असा विचार करतो की आपल्याकडे खूप एक्सपेन्सिव्ह, खूप महागडे प्रोडक्ट्स असतील किंवा खूप लक्झरी प्रोडक्ट असतील तर खूप छान मेकअप करता येतो, पण ॲक्च्युअलमध्ये कमी बजेटमधले सुद्धा प्रोडक्ट वापरून आपण खूप सुंदर मेकअप करू शकतो। तर तो कसा करायचा जेणेकरून हा मेकअप कॉलेज गोईंग स्टुडंट असतील किंवा गृहिणी असतील किंवा वर्किंग वुमेन असतील प्रत्येकासाठी हा यूजफुल ठरेल आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी असा मेकअप करून छान छान दिसलं पाहिजे। तर तुमच्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे। तर अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करा। पहिल्यांदा मी इथे घेतले पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर। तर मॉइश्चरायझर हा मेन घटक आहे। त्याच्या आधी मी माझी स्किन पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे फेस वॉशनी आणि त्याच्यानंतर हा मॉइश्चरायझर मी अप्लाय करते आहे माझ्या स्किनवर। तर स्पेशली आपला नेक एरिया जो असतो किंवा चिन एरिया जो असतो किंवा आपले कान जे आहेत हा थोडासा निग्लेक्टेड पार्ट होऊ शकतो कधी कधी, त्यामुळे मेक शुअर करायचं की तेही पार्ट सगळे कव्हर होतील। आणि मॉइश्चरायझर जितकं छान पद्धतीने आपण अप्लाय करू त्याच्यावरती पूर्ण आपला पुढचा मेकअप डिपेंड राहतो। ओके, सो मी फेस कंप्लीट मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे। आता नेक्स्ट पार्ट जो येतोय तो आहे कन्सिलरचा। तर इथं मी स्विस ब्युटीचं कन्सिलर वापरते। तर हे सगळे जे प्रोडक्ट आहेत हे खूप अफोर्डेबल आहेत। याच्यामध्ये खूप अगदी हाय बजेटवाला किंवा हाय एंडवाला कुठलाच प्रोडक्ट नाही आहे। सो माझ्या चेहऱ्यावरती जिथं जिथं मला वाटतं की डार्क स्पॉट्स आहेत किंवा ब्लॅक एरिया जो आहे किंवा जिथं मला असं वाटतं काळवंडल्यासारखी स्किन आहे तर ते मी कंप्लीट करते पॅचेस। तर स्विस ब्युटीचे जे प्रोडक्ट आहेत ते मला म्हणजे खूप अफोर्डेबल वाटतात आणि चांगले आहेत आणि स्पेशली जर तुम्ही मिशोवरून वगैरे हे मागवले तर तुम्हाला आणखीन डिस्काउंटमध्ये हे मिळू शकतात। ह्यातले बरेचसे म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट 7 पैकी 5 प्रोडक्ट मी मिशोवरूनच मागवलेले आणि आता याच्यानंतर आपलाच हात जगन्नाथ म्हणून मी कन्सिलर अप्लाय केलेला आहे। जिथे जिथं माझ्या स्किनवरती जो डार्क एरिया किंवा पॅची एरिया होता तो मी कवर केलेला आहे। आता नेक्स्टचे यूज करते आहे हे मी शायनी पर्ल वॉटर ड्रॉप ब्लेमिश बाम बेबी फाउंडेशन। हे सुद्धा स्विस ब्युटीचं आहे आणि हे सुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केलं होतं। तर हे अगदी एवढ्या क्वांटिटीचं माझ्या हातावरती घेतलं। कधी कधी आपल्याला असं वाटतं की कन्सिलर लावल्यानंतर स्किनवरती फाउंडेशनची तशी गरज पडत नाही असं वाटतं, बट फाउंडेशनने एक क्लिअर लुक येतो। तुम्ही तुमच्याकडे बीबी क्रीम असेल कुठलंही तर ते वापरू शकता। मी सध्या बीबी क्रीमवरून ह्याच्यावरती जे आपलं पॉन्ड्सचं जे बीबी क्रीम होतं त्याच्यावरून ह्याच्यावरती स्विच केलं आहे। म्हणजे मला थोडंसं हे स्विस ब्युटीचं बेटर वाटलं ॲज कम्पेअर टू अदर, कारण हे थोडंसं फाउंडेशन लुक देतं आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी जेवढं वापरलं तर मला असं वाटतं की हे फुल कव्हरेज पण देतं। प्रत्येकाचा वेगवेगळा एक्सपिरियन्स हा असू शकतो याच्या बाबतीतला। मला आणखीन थोडंसं लागते। विवान हसतोय। ओके, सो इथं मी नेक एरिया पण कंप्लीट कवर केलेलं आहे।
ओके. सो नेक्स्ट स्टेप असणार आहे आपलं कॉम्पॅक्ट पावडर, किंवा तुम्ही लूज पावडर तुमच्याकडे असेल तर. पण मी हा जो व्हिडिओ करते आहे याच्यामध्ये माझ्याकडे जे अवेलेबल प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मी करते आहे. सो माझ्याकडे आत्ता सध्या लूज पावडर नाही, तो मी कॉम्पॅक्ट यूज करते. तर हे जे कॉम्पॅक्ट आहे ॲक्च्युली हे खूप जुनं आहे, त्यामुळं ह्याच्यावरती ब्रँड नेम ॲज सच काही राहिलेलं नाही आहे. पण हे इतकं सांगू शकते की हे अंडर 300च आहे. सो हे जे प्रोडक्ट्स मी कुठलेही ह्याच्यात दाखवत असेल ते अंडर 300 आहेत. आणि जे मी आत्ता हे BB क्रीम जे दाखवलं स्विस ब्युटीचं, हे ॲक्च्युली मी मिशोवरून मागवलं होतं, तर ते मला अंडर 300 मिळालं. आता ह्याचं ॲक्च्युअल ॲमेझॉनला किंवा अदर वेबसाईटचं नावाची प्राईस काय आहे मला त्याची एवढी माहिती नाही आहे. शक्यतो मेकअप करताना हे गळ्यातले जे ऑर्नामेंट्स आहेत किंवा बाकीचं जे आहे ना हे काढलं तर थोडंसं आणखीन बेटर होऊ शकतं. ओके. सो आपला इतका मेकअप झालेला आहे आणि आय होप की हा थोडासा लक्षात येत असेल की ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या कंप्लीट फेसवरचा जो पार्ट आहे त्यातला मेन पार्ट आहे ते आयब्रोज. तर माझ्याकडे आयब्रो पेन्सिल आहे, ती सुद्धा स्विस ब्युटीचीच आहे. अगदी हलक्या हाताने तर हा व्हिडिओ आत्तापर्यंत थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना पाठवायला हवा आहे तर अशा लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. तर आयब्रोज आर सेट. त्याच्यानंतर माझ्याकडे हायलायटर आहे. मी हायलायटर मोस्टली स्किनवरती म्हणजे चेहऱ्यावरती कुठे नाही, फक्त इथं जे आपले बोन्स आहेत तिथेच फक्त थोडंसं हायलाइट करायला. आय होप तुम्हाला दिसत असेल. सो थोडंसं आपला लुक एनहान्स होतो. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप ते म्हणजे लिपस्टिक. आणि हे सुद्धा स्विस ब्युटीचंच आहे, अंडर 300 आहे. तर असं म्हणायला हरकत नाही की हा स्विस ब्युटीचाच मेकअप आहे. जस्ट एक पॉन्ड्सचं क्रीम सोडलं तर बाकी मला वाटतं सगळं स्विस ब्युटीचंच आहे. सो आपण कन्सिडर करू शकतो की हा स्विस ब्युटीचाच व्हिडिओ आहे. तर हे स्विस ब्युटीचं जे लिप पॅलेट आहे त्यामधला हा शेड आणि हे दोन्हीचं मिक्सिंग करून ही लिपस्टिक बनवली आहे, म्हणजे ही लिपस्टिकची शेड बनवली आहे.
आणि तुमच्याकडे जर मेकअप फिक्सर असेल तर मेकअप फिक्सर वापरून सुद्धा तुम्ही करू शकता. अतिशय जबरदस्त लुक येतो. तर हा माझा लुक फायनल झालेला आहे. फक्त एक गोष्ट राहिली आहे ती तेवढी करते. सो आपला रेडी आहे नो मेकअप लुक. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.